सर काय चल. सांगाल ज्या पद्धतीने आपण बांगलादेशी रोहिंग्यांच्या तपासणीसाठी सर्वत्र फिरत आहात. आज भिवंडी तहसीलदार कार्यालयाला सुद्धा आपण भेट दिलेली आहे. काय इथे आढळलं? माझे सहकारी महेश चौगुले, हर्षल पाटील, आज आम्ही सुमारे 1 तास काही डॉक्युमेंट पाहिले, अर्ज पाहिले, मृत्यूचे दाखले, जन्माचे दाखले, आणि यात असं लक्षात आलं आहे की या परिसरात पण 1000हून अधिक बांगलादेशींनी जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेले आहे. काही चौकशी झाली आहे, काहींची चौकशी होत आहे. महाराष्ट्रात 2 लाख बांगलादेशी रोहिंग्यांनी अर्ज केले. या इथे एक आणखीन गोष्ट लक्षात आली आहे की ह्या वर्षी तहसीलदारला अधिकार मिळाले, पण गेल्या 2-4 वर्षात काही ग्रामपंचायत असे आहेत ज्यात महापिल्ली आहे, पडगा बोरीवली आहे, खुनी विलेज आहे. मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत बेकायदेशीररित्या असे दाखले देत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातलंय. आजच्या नंतर इथे नवीन कोणताही दाखला जोपर्यंत मंत्रालयातून क्लेरिफिकेशन घेत नाही दिला जाणार नाही. हे जे प्रावधान आहे उशिराने जन्म प्रमाणपत्र. आता 60 वर्ष 70 वर्ष 50 वर्षाचे लोक इथे अर्ज करतात, तर 50 60 70 वर्ष होतात पुढे तुम्ही, आणि सगळे जे पुरावे घेतलेले सगळे फर्जी आहेत. म्हणून सगळ्या अर्ज ज्यांना दिले आहेत आणि ज्यांना देण्याची तयारी, या सगळ्यांचे इन्व्हेस्टिगेशन होणार. पुढच्या 1-2 दिवसात महाराष्ट्रात मालेगाव पोलीस स्टेशनने माझी तक्रारीचा स्वीकार करून एसआयटीने धाडी घातल्या आहेत. त्यांचा प्रथम प्राथमिक अहवाल मंत्रालयात गेलेले आहेत. दुसरी गोष्ट की शासनाने याला स्टे दिलेला आहे. तिसरी आता माझी आग्रहाची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्र्यांकडे आहे की जे 1.5 लाख लोकांना जन्म प्रमाणपत्र उशिरा देण्यात आलं आहे 2024 मध्ये, त्या सगळ्यांचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं. मी जे 3 ग्रामपंचायतीचं नावं दिली आहेत त्या ग्रामपंचायतीला पुढच्या काय 5-15 दिवसात मी स्वतः भेट देणार आहे, कारण की त्याच्या संबंधित भयंकरच माहिती आली. ग्रामपंचायत काही कागद नसताना त्यांना दाखले देत आहेत. मी त्यांना सरळ वॉर्निंग करतोय की तुम्ही आता बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म प्रमाण देत आहात, तुमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार.